गुऱ्हागत तुम्ही झोडपून काढीत होता, तेव्हा तुम्हाला दिसत नव्हतं. तर जो एक तो तुम्ही फार गंभीर एक आरोप केलात, किंवा आपण म्हणू की तो ह्याच्या आधी तुम्ही बोललाय का मला माहिती नाही, पण तो गौप्यस्फोट तुम्ही केलात की तुमचा एन्काउंटर करण्याचा डाव होता 2012 मध्ये. तर ह्याच्याबद्दल तुम्ही नंतर त्यावेळेला कुठं कधी त्याच्याबद्दलच्या तक्रारी, त्याच्याबद्दल बोललात का? कुणाला सांगितलं होतं का? त्याचं पुढं काय झालं? कोणाचा प्रयत्न होता तो? तुम्ही त्याचा शोध घेतलात का? नाही, काय झालं तर की इंदापूरवरनं डायरेक्ट आम्हाला उचलून सकाळी येरवडा जेलमध्ये आणलेलं होतं आणि त्याच्याबद्दल आमच्या वेगवेगळ्या चळवळीच्या सभेतनं गोप्यस्फोट किंवा आम्ही ते बोललेलो होतो. त्यावेळी मला आजही आठवतं की ज्यावेळी मी येरवडा जेलमधून निघालो, अक्षरशः मला वळवायला सुद्धा पुढं असं पोलीस 50-100चा, ह्या रस्त्यानं नको, ह्या रस्त्यानं जावा, आणि असं मार्ग काढत नाही. पण हा खरंच म्हणजे हा तुम्ही याची शहानिशा केलीत का की खरंच तसा काही प्रयत्न होता का तुम्हाला घाबरवण्यासाठी आणि तुम्ही घाबरून जावं निघून यासाठी? घाबरण्यासाठी नव्हता, कारण कारखानदार आमच्याकडं प्रचंड चिडलेले होते सगळेच, आणि हे पहिल्यांदा घडत होतं आणि सत्याला त्यांचा सुरुंग लागणार होता. आता घाबरायसाठी म्हणले का असं म्हणावं तर मला बावची फाट्यावरती प्रचंड मारलं. आवाड नावाचे DYSP होते, त्यांची गाडी गेली, मला आजही आठवते ते असेच होते आणि माझ्याकडे बघत हसत गेले आणि मी प्रचंड माझ्या मोटरसायकलची नासधूस केली ती. आणि माझ्याच एका कार्यकर्त्यानं मला फोन केला, मी नेरले गावात होतो, आणि म्हटलं सदाभाऊ, बावची फाट्याला मोठं आंदोलन सुरू आहे आणि कार्यकर्त्यांनी वाहनं थांबवलेली आहेत आणि इथं पोलीस आलेले आहेत, तर तुम्ही ताबडतोब निघून या. आता माझा कार्यकर्ताच तो फितूर झाला, मला माहीत नव्हता बिचारा. आणि मी मोटरसायकल बसून तिथं आलो तर असं वळीनं मोकळं ट्रॅक्टर लागलेलं होतं आणि मी फाट्यावर येऊन असं मधोमध फाट्यापाशी आलो तर लगेच मागचं 2-3 ट्रॅक्टर रस्त्यावर आडवं झालं, हिकून आडवं झालं आणि ट्रॉलीमधली माणसं 200-300 उठले, पटापटा उड्या टाकल्या. आणि माझ्या मोटरसायकलीवर जे पोरगं बसलं तो विचार, तानाजी नावाचं होतं, ते पटदिशी उतारलं आणि ते पळत गेलं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या खाईनं. आणि एवढा मार साहेब, म्हणजे मला नंतर कळत नव्हतं, म्हणजे मला आजही आठवतं की एक 5-10 मिनिटानंतर मला लागतच नव्हतं, म्हणजे एवढा भात का कोण कसं मारतंय काही कळत नव्हतं. म्हणजे ह्यांच्यामध्ये एवढी निष्ठुरता मी अक्षरशः डोळ्यानं पाहिले. म्हणजे ह्यांना हे माणसं खाऊन जगलेली आहेत. अगदी मावळमधला प्रकार जर बघितला, शकुंतला ठाकूर नावाच्या बाईला समोरनं पाणी मागताना गोळ्या घातल्यावर नाही कोण यांच्या घरला गेली. म्हणजे माणसं तुम्ही मारल्यानंतर सुद्धा ज्यांच्या घरला जात नाही तुम्ही, आणि मग म्हणायचं सदाभाऊ बोलले, आमच्या भावना दुखवल्या, आम्ही ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे. आम्ही मार खाणारी काय होतो? मग मार खाणारी कुठलं होतो आम्ही काही शेणा मातीतली माणसं नव्ह. म्हणजे तुम्ही कशी आंदोलनं केली, कसा मार खाल्ला, ते सगळं तुम्ही सांगितलं. तर अशी कोणती एखादी अविस्मरणीय अशी आठवण आहे का की जी तुम्ही आजपर्यंत कधी कोणाला सांगितली नाही आहे तुमच्या आंदोलनातली, जी तुमच्या म्हणजे एकदम मनाच्या कप्प्यात आहे? ती आठवण अशी आहे की ज्या दिवशी मला बावची फाट्याला मारहाण झाली त्या दिवशी संध्याकाळी मी कवठे फिरणला सभेला गेलो दवाखान्यातनं. पट्ट्या बिट्ट्या लावलेलं होतं, पण मी म्हणलो येणारच सभेला, आणि मला गाडीतनं नेला आणि भीमराव माने म्हणून आमचे मारुती मानेंचे पुतणे आहेत, त्यांनी मला नेलं आणि असं उचलून खुर्चीवरती ठेवलं. मला ते फोटो वगैरे त्यावेळेस आहेत, मी बसून भाषण मी केलेलं होतं आणि शर्ट वगैरे मी त्यांचाच घातलेला होता आणि घोषणा केलेली होती रघुनाथ दादा वगैरे या सगळ्यांनी की उद्याच्याला सांगली कोल्हापूर जिल्हा बंद आणि रस्ता रोको होईल. आणि ही बातमी वर्तमानपत्रामधून छापून आली आणि माझे वडील शेतामध्ये गेलेले होते आणि आई भाकर घालत होती आणि रक्तानं माखलेला फोटो आजही माझ्याकडे ते वर्तमानपत्राचं कात्रं नाही. तो घेऊन एक पोरगा धावत गेला आणि आईला आमच्या काकू म्हणायचे, काकू भाऊला मारलंय ना, मग हे फोटो आलाय. आणि तिनं ती सगळं तोंडावर हे रक्त बघितल्यावर आता ती शेवटी हाडाली, तिला फार अशी भाकरी होती तिला अशी टाकून दिली आणि जिवंत आहे का काय झालं रे त्याला, म्हणजे घाबरेपणानं, नाही जिवंत आहे, दवाखान्यात आणून रात्री सभा घेतल्यात, परत अजून हॉस्पिटलला घेऊन गेली ती. मग वडील शेतातून गवताचा भारा घेऊन आले आणि लगेच हातपाय धुतले आणि
जेवायला बसले नित्यनेमानं. आई माझी काहीच बोलली नाही वडिलांना, अगदी व्यवस्थित जेवायला वाढलं. आणि जेवायला वाढल्यानंतर वडिलांना म्हणले ट्रॅक्टर गावात 2 आहेत का बघा.